आलात तुम्ही आता? कुठे आलात? आम्ही नाही सांगितलं आम्ही कुठे आलो. हे बघा काय खाणार आहे? काय खाणार आहे? हे फुकट देशील सोडून सगळं नाही. मी प्रॉन्स पकडून नाही, मी थोडंसं खाईन. प्रॉन्स नको खाऊ हे बाबा, मच्छी का नॉर्मल. थोडं राहून दे ना, इथनं निघूया पंजाबमध्ये जाऊ. चिकन खाण्यापेक्षा फिश खातोय तर चांगले फिश खा ना कुठला तरी. प्रॉन्स नको खाऊ. सोनार तो नाही मिळणार इथे. तू आता इला सिंधुदुर्ग हे दुकान मिळतले आमच्याकडचे माझे. गोव्यात जातलंच तर गोव्यात मिळतं सोनार. आणि काय असतं गोव्यात? सोनागच असतं मेन. काही दुकान मिळतलो बोंबील, पापलेट, सरंगो. बोंबीलवाला काहीतरी आयटम घेऊ शकतो. बांगडो. हा बोंबील खाऊ शकतो, तू पण खाऊ शकतोस बोंबील. तिसऱ्या मिळतल्या. तिसऱ्या नको. आता चांगले मिळते तू जरा अवॉइडच कर प्लीज. तू मला अवॉइड कर. आणि अशी सगळी सिटिंग अरेंजमेंट आहे बसायला. इकडे ॲक्च्युली दशावतार इकडे यांचा किचन आहे आतमध्ये. बऱ्यापैकी छान जागा आहे बसायला. थाळी मागवून आता 20 मिनिटं झाली. भूक लागली. झाली असती नाही झाली. मला भूक लागली की याला 1 मिनिटं पण 20 मिनिटं लागतात. आता मी स्वतःच आहे देवगड सिंधुदुर्गमधला, तरी पण मला कसं आहे खाज आहे, घरी नाही बनवायचं होतं. आज कंटाळा आलेला, त्याच्यामुळे आज म्हटलं आज हॉटेल. तर कुठे जाऊया? रात्री मी बनवणार आहे. तू येणार आहे ना रात्री जेवायला? काय बनवणार आहे? तू काय खाणार आहे स्पेशल? काय बनवणार आहे? तू काय खाणार आहे स्पेशल? आता फिश खाल्लं ना खबाडीत खायशील का? चिकन सुक्कं चिकन म्हणून घी रोस्ट बनवेल. चालेल. गावरानी कोंबडी. हां गावठी कोंबडी तू घेऊन येताना. गावठी कोंबडी घी रोस्ट बनवेल. फार्मच्या कोंबड्या नाही खायच्या रे. ए परत 9 पिल्लं टाकली फार्मवर. तुम्हाला जरा हॉटेल दाखवू का? हॉटेल बघायचं तुम्हाला जरा हॉटेल दाखवतो थांबा. सो गाईज फायनली 20 मिनिट्सच्या वेट नंतर आमचं फूड आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघता इथे आहे कोलंबी थाळी. आणि मी त्यांच्याकडे खास हे सॅलड मागून घेतलेलं तंदुरीवालं, जे मला खूप आवडतं. आणि हे आहे बोंबील थाळी, कौस्तुभची पण बोंबील थाळी. थाळीमध्ये तुम्ही बघता गरीब बोंबील आले 4. घराकडे मेले आईशी ह्याच्यावर जास्त देतं. बरं चालेल ठीक आहे. आता गोड मानून खा. हा भाकरी, कोलंबीचं सार, कोलंबीचं सुकं, सोलकढी झाली, हिरवी चटणी, हे आहे सुंगटा आणि भात. अशा प्रकारे तोंडाला पारच. ही थाळी महाग आहे 50 रुपयाने. फिरणारी थाळी आहे. तोंडाला फारच पाणी सुटलं जेव्हा मी हे बोलते. आता जेव रे बाबा. त्याला विचार. हे कोलंबी आहे ना, एक नंबर सार आहे. कोलंबी तसा खूप भारी लागते. एकदम माझी आई करते ना तसंच हे फील आलं मला. तुला नाही वाटतं? मी तर आता पहिला खास घेणार आहे. म्हणजे मला बघूनच एवढं पाणी सुटलंय. लेट मी ट्राय द सुंगटा. अगदी घरी जेवण मिळतं तसं आहे. त्याच्यामुळे कोलंबी बरी का खाण्या? चव कशी आहे? कवरिंग चांगलं आहे का? गुड. हां मस्त आहे. सनी खरं सांग, गोव्याचं जेवण घे. जेवण तू एक नोटीस केलंय का? प्रत्येक हॉटेलमध्ये एक वेटर असतो ज्याचं नाव असतं छोटू.
तर फायनली जेवण झालंय. जेवण खूप मस्त होतं, म्हणजे घरगुती आई बनवते तसंच होतं. कसं होतं? नो वर्ड्स. खूप छान होतं, एकदम घरी जेवल्यासारखं वाटलं आणि पोट एकदम भरलंय. रात्री काहीच खाऊचं नाही असं वाटतंय, पण आम्ही खाणार. असं ही म्हणते रात्री तरी 2 रोट्या रेमटावेल. आज रात्री आमचा विषय चाललाय की आम्ही चिकन काय घी रोस्ट करायचं असं चाललंय. आता आम्ही स्वीट डिश मागवली आहे आणि ती आली आहे, तुम्हाला दाखवतो. सगळ्यांचं प्रेम. नाही हां, गेस करा कोणती डिश असू शकते. असोसिएशन मध्ये जाशील. असू शकते. गेस करा कोणती डिश असू शकते. हां. म्हणून मराठी माध्यमात शिकावी लागते, नाही तर मराठी नीट शिकावं मला लागतं. माझं मराठी चांगलं आहे तुझ्या, पण ठीक आहे, एकदम हाय फंडू मराठी नाही पण डिसेंट मराठी आहे. आणि ह्याचं तर एक नंबर आहे. ह्याचं मराठी एक नंबर आहे. एक नंबर. तर फायनली स्वीट डिश आलेली आहे. गोडाचा पदार्थ आणि आपल्या कोकणाची जान मान आणि शान तुला दाखवतो. आलेले आहेत गरम गरम मोदक आणि तूप. एकदम निवांत. आता हा मोदक तोडून त्यात तूप टाकेल आणि मग आपण खाऊया. माझी आई जर हा व्हिडिओ मस्त तुपाची धार सोड. वा 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 वा, एकच नंबर. माझी आई हा व्हिडिओ बघत असेल तर मला शक्य शिवाय खाल्ला का? जेव्हा मी घरी मोदक करते तर कधी तू एवढ्या आवडीने खात नाहीस. तूप टाकून एक नावाला खातेस आणि आज पैसे देऊन बाहेर मोदक खातेस. चला, कसं आहे सांगा, कसं वाटतं रे? तू काय केलं? मी ह्याला नंबर 1 आहे का? खाऊन बघ. कसं आहे? नाईस. चला आता मी खातो बाबा.